मला ना पॉलिटिक्स नाही जमत यार. म्हणजे मला छक्के पंजे नाही जमत. इन शॉर्ट माझं असं असतं की ठीक आहे, समोर बोलणारा हा खरा असतो, जो मागे बोलतो ना ती व्यक्ती खूप डेंजरस असते. कारण आणि जरी ती तुमची फ्रेंड असेल तर आत्ताच फ्रेंडशिप तोडा, कारण जी व्यक्ती तुमच्या मागे तुम्हाला सपोर्ट नाही करत आहे ना, ती तुमची फ्रेंड कधीच नसू शकते. काय या इंडस्ट्रीमध्ये काय असतं, इसमें लाईक माय मदर इज सिंधी, सो ऑल ऑफ माय तिकडचे रिलेटिव्ह किंवा इकडचे तर ते यूज टू बी लाईक की अरे खूप कॉम्पिटिशन असतं, हिला कसं काम मिळेल, ऑलरेडी किती मुली प्रयत्न करत असतात, किती मुलं प्रयत्न करत असतात आणि हिला कसं काय मिळू शकतं अँड ऑल दॅट. टॉन्ट्स यायचे की अरे छोटा छोटा करके क्या होता है, मोठं काहीतरी मिळायला पाहिजे, मोठं मिळाल्यानंतर सब. तू खूप खरी आहेस आणि जे खरं आहे ते तू खरं खरं सांगतेस. सो मला ना जस्ट तू कशी आहेस हे जाणून घ्यायचंय, म्हणजे तुझं सोल कसं आहे. मी झटपट प्रश्न आणलेत की वीणाला काय आवडतं किंवा काय, तर चालेल? हा चालेल. चलो, सोपं आहे, फार काही नाहीये. तर अशी एखादी गोष्ट ज्यामध्ये वीणा नेक्स्ट लेवल रमते, जे तिला खूप आवडतं. नेक्स्ट लेवल आवडतं मला. मला काय आवडतं, आय थिंक मला ऑनेस्टली मला काम करायला आवडतं. मी जेव्हा सेटवर असते ना तेव्हा मी कम्प्लिटली एनग्रॉज असते त्याच्यामध्ये. आणि त्या व्यतिरिक्त मला एक बुक्स वाचायला खूप आवडतं. सो मी सपोज दुपारी बसले ना पुस्तक वाचायला, मी स्ट्रेट रात्रीपर्यंत पुस्तक वाचू शकते आणि मी अजिबात बोर नाही होत त्याच्यात. इनफॅक्ट मूवी सिरीज बघताना मला बोर होतं की 2-3 तास ते बघता. मी काय करते, लाईक सपोज 40 मिनिट्स आहे ना, मग एक एपिसोड बघून सोडून देते. पण पुस्तकात तसं नाही होत, मी रमते, लॉंग रन मध्ये पुस्तक वाचू शकते. येस. तुझ्या लाईफ मधली अशी एक व्यक्ती तुला जज न करता ऐकून घेते? मम्मी. माहित होतं हे मला. बरं, अशी एखादी गोष्ट जी टचकन डोळ्यात पाणी आणू शकते? एनिथिंग. म्हणजे ना मला मी ना खूप इमोशनल आहे अदरवाईज. म्हणजे जेवढी मी हसते, जेवढं मी खेळते, जेवढं मी बोलते, तेवढीच मी इमोशनल पण आहे. म्हणजे ना मला तू जर माझ्या जवळची आहेस आणि तू जर मला काहीतरी सार्कास्टिक बोललीस किंवा टॉन्ट केलेले मला नाही आवडत, किंवा तोंडावर बोला चालेल मला, कारण मी पण तशीच आहे. बट असं कोणीतरी पॉलिटिक्स केलं किंवा खोटं बोललं ना, मग मला अच्छा भांडणात पण मी रडते पण, आणि मला भांडणात हसू पण येतं. जस्ट इमॅजिन. सो टचकन पाणी म्हणजे मला माझ्या जवळच्या व्यक्तीने हर्ट केलं की मग मला. एखादी गोष्ट ज्यात वीणा मास्टर आहे असं वाटतं, की कुठली असू शकते, स्टील तू लर्निंग प्रोसेस मध्येच, पण तरी भाई हे मला जमतं? मेकअप. एखादी गोष्ट ज्यात तुला वाटतं की तू ढ आहेस? मला ना पॉलिटिक्स नाही जमत यार. म्हणजे ना मला ते खूप वेळा मला बोललं जातं की अरे नाही, एवढं स्ट्रेट फॉरवर्ड नाही व्हायचं किंवा काय. पण मला नाही ते असं गोल 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 करून कॅल्क्युलेटेड आणि ते असं फिरून फिरून माहिती आहे ना, लोक बोलतात किंवा कसं सांगू तुला, मला छक्के पंजे नाही जमत. इन शॉर्ट की जो है ना वो है, ठीक आहे. म्हणजे मे बी समोरच्याने पण मला डिरेक्टली बोललं तर मला हर्ट होईल, पण ना मग माझं असं असतं की ठीक आहे, समोर बोलणारा हा खरा असतो, जो मागे बोलतो ना ती व्यक्ती खूप डेंजरस असते. कारण आणि जरी ती तुमची फ्रेंड असेल तर आत्ताच फ्रेंडशिप तोडा, कारण जी व्यक्ती तुमच्या मागे तुम्हाला सपोर्ट नाही करत आहे ना, ती तुमची फ्रेंड कधीच नसू शकते. एक गोष्ट जी कमावल्याचा तुला खूप अभिमान आहे? नाही, ऑब्व्हियसली दिस करिअर. कारण मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, मी ऑफिसमध्ये जॉब केला, पण त्यानंतर जेव्हा मी इथे आले ना, तर मम्मीला बऱ्याच लोकांनी डिमोटिवेट केलं की काय या इंडस्ट्रीमध्ये काय असतं, इसमें लाईक माय मदर इज सिंधी, सो ऑल ऑफ माय तिकडचे रिलेटिव्ह किंवा इकडचे तर ते यूज टू बी लाईक की अरे खूप कॉम्पिटिशन असतं, हिला कसं काम मिळेल, ऑलरेडी किती मुली प्रयत्न करत असतात, किती मुलं प्रयत्न करत असतात आणि हिला कसं काय मिळू शकतं अँड ऑल दॅट. पण माय मम्मा ट्रस्टेड मी तिला म्हटलं मला 1 ते 1.5 वर्ष दे, लाईक 1 वर्ष दे, मी करेन. अँड थँकफुली देवाने मला सपोर्ट केला की मला 1 इयरमध्ये प्रॉपर कॅरेक्टर्स मिळायला लागले, लाईक प्रॉपर मला रोल्स मिळायला लागले. अँड देन एव्हरीबडी वॉज शट. कारण जोपर्यंत प्रॉपर मिळालं नव्हतं ना, तोपर्यंत टॉन्ट्स यायचे की अरे छोटा छोटा करके क्या होता है, मोठं काहीतरी मिळायला पाहिजे, मोठं मिळाल्यानंतर सब. मिळालं आणि अजून खूप खूप मिळत जाणार आहे. एक गोष्ट जी गमावण्याची कुठेतरी स्लाइटली भीती वाटते? आई. थँक्यू सो मच वीणा.